जेव्हा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा येतो, जेव्हा तो केस पेपर करत असतोय, बऱ्याच वेळा आम्ही बघतो की बऱ्याच केस पेपर घालताना स्टाफशी वाद घालत असतात पेशंट बऱ्याच वेळा. तर इथून आमचं त्या पेशंटचं ऑब्झर्वेशन चालू होतं की त्या पेशंटची केस टेकिंग जी असते त्यांची तेव्हापासून चालू होते. मग तो पेशंट पाय दवाखान्यात ठेवत असताना तो कसा येतो आतमध्ये, आल्यानंतर इतरांची बिहेवियर, म्हणजे सायकोलॉजी पासून त्याच्या शारीरिक फिजिओलॉजी, त्याची सगळी जी शरीराची रचना असते आणि त्याच्या वागण्याबद्दल त्याचे जे संस्कार आहेत किंवा त्याच्या ज्या हालचाली आहेत, त्याच्या व्यायाम आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. आणि अभ्यास केल्यानंतर तो आता जो आजार घेऊन आलेला आहे तो आजार कसा झाला हे आम्हाला कळतं. आणि तो आजार कळाल्यानंतर मग आम्हाला कळतं की त्याला औषध कुठलं द्यायचं आहे. त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करून मग योग्य रेमेडी दिली किंवा योग्य औषध दिलं तर ते पेशंटला तात्काळ बरं करतं. 8 दिवसामध्ये सुद्धा पेशंटला रिझल्ट मिळतो आणि पेशंट अगदी हॅपी होतो. घरी जाऊन तो 8 दिवसात फरक पडलेला पेशंट आम्हाला इतर घरातल्या व्यक्तींना, आजूबाजूच्या मित्रांना, सर्वांना तो घेऊन येतो.